Hello student. Today we discuss 12th biology chapter number 8, respiration and circulation. In that topic human respiratory system. But before that, पुढे जाण्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल. Human respiratory system. Respiratory system brings about inspiration, expiration and exchange of gases in the lungs. म्हणजे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय येतं? इन्स्पायरेशन मीन्स इनहेल म्हणजे एअर आत घेणे, एक्सपायरेशन मीन्स एक्सहेल म्हणजेच एअर बाहेर सोडणे, अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स म्हणजे लंग्स मध्ये O2 आत घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे. These are then transported by blood from the lungs to the different tissues and parts of the body. म्हणजेच लंग्स मध्ये जो ऑक्सिजन आत घेतलेला आहे, O2 आत घेतलेला आहे, तो ब्लड मध्ये मिक्स होतो आणि ब्लड मधून तो डिफरंट टिश्यू पर्यंत म्हणजेच डिफरंट बॉडी पार्ट पर्यंत पोहोचतो. Respiratory system can be divided into upper respiratory system and लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ती दोन पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकते, म्हणजेच अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम अँड लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. The parts of the upper respiratory system have external nares, nasal cavities, internal nares, nasopharynx, nose and throats. Means upper respiratory system made up of nose and pharynx region. The parts of the lower respiratory system have larynx, trachea, bronchi, bronchioles and lungs. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये larynx, trachea, bronchi, bronchioles and lungs. These are the part of the lower respiratory system. This diagram of human respiratory system is given in the book. तुम्ही पार्ट बघू शकता. नोज पासून म्हणजे नॉस्ट्रिल पासून लंग्स पर्यंत, डायफ्रॅगम पर्यंत पार्ट दिलेले आहेत. Now we learn the first part of the upper respiratory system, nose. Nose has a pair of slit-like opening called external nares or nostrils. म्हणजे नाकाला जो सुरुवातीचा पार्ट आहे, जी ओपनिंग आहे, दोन ओपनिंग आहे, त्याला आपण मराठीमध्ये नाकपुडे असं म्हणतो, त्याला एक्सटर्नल नियर्स किंवा नॉस्ट्रिल्स असं म्हणतात. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ दीज नॉस्ट्रिल्स? फॉर एंट्री ऑफ एअर इन टू द नेझल कॅव्हिटी. म्हणजे याच नॉस्ट्रिल्स मधून आपण एअर आत घेतो, जी एअर पुढे जाऊन नेझल कॅव्हिटीमध्ये जाते. म्हणजे आपल्या नाकामध्ये जो स्पेस प्रेझेंट आहे, राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूला जो स्पेस प्रेझेंट आहे, त्याला नेझल कॅव्हिटी किंवा नेझल चेंबर असं म्हणतात. नेझल कॅव्हिटी इज डिव्हिजिबल इनटू राईट चेंबर अँड लेफ्ट नेझल चेंबर. म्हणजेच आपली ही जी नेझल कॅव्हिटी आहे ती राईट नेझल चेंबर आणि लेफ्ट नेझल चेंबर मध्ये एका पार्टिशन मुळे डिवाइड आहे आणि त्या पार्टिशनला मिझथमॉइड कार्टिलेज किंवा नेझल सेप्टम असं म्हणतात. म्हणजे हे जे नेझल सेप्टम आहे हे एक सॉफ्ट बोन आहे आणि ह्या सॉफ्ट बोन मुळे, मिझथमॉइड कार्टिलेज मुळे आपली जी नेझल कॅव्हिटी आहे ती राईट आणि लेफ्ट चेंबर मध्ये डिवाइड झालेली आहे. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये नेझल सेप्टम दिसत आहे, म्हणजेच मिझथमॉइड कार्टिलेज आपल्याला दिसत आहे, ज्यामुळे आपलं हे जे नोज आहे ते राईट आणि लेफ्ट चेंबर मध्ये डिवाइड झालेलं आहे. नेझल चेंबर इज फर्दर डिवाइडेड इनटू 3 रिजन. फर्स्ट वेस्टिब्यूल, सेकंड रेस्पिरेटरी पार्ट that is also called as conditioner, and third olfactory or sensory chamber. Now we see the first part of the nasal chamber that is called as vestibule. It is the proximal part about the nostrils. म्हणजे जे आपल्या नाकपुडे आहेत त्याच्या लगोलगचा भाग म्हणजे जवळचा भाग. प्रॉक्सिमल पार्ट म्हणजे जवळचा भाग, म्हणजे नाकपुड्याच्या जवळचा पार्ट आहे तो वेस्टिब्यूल आहे. आणि या आपल्या पार्ट मध्ये, नाकाच्या त्या पार्ट मध्ये हियर, that is its skin has here for filtering air
and trapping the dust and suspended particles in the inhaled air. म्हणजे आपण जी हवा आत घेतो ती या हेअरमुळे फिल्टर केली जाते आणि त्याचबरोबर हवेमध्ये जे डस्ट पार्टिकल्स आहेत, सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, ते ट्रॅप केले जातात, म्हणजे तिथंच थोपून धरले जातात. In the diagram you see the first part, vestibule, then second part, respiratory part, that is called as conditioner. It is the middle part which is thin walled and highly vascular part. म्हणजे हा नेझल चेंबरचा मिडल पार्ट आहे जो की हायली व्हॅस्क्युलर आहे. हायली व्हॅस्क्युलर म्हणजे या पार्टमध्ये खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स आणि खूप साऱ्या वॉटर व्हेसल्स प्रेझेंट असतात. आणि ते कशासाठी प्रेझेंट असतात, काय फंक्शन आहे या पार्टचं, विच इज वॉर्मिंग अँड मॉइश्चरिंग द इनहेल्ड एअर. म्हणजे आपण जी हवा आत घेतलेली आहे त्या हवेला वॉर्म करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याला मॉइश्चरिंग करण्यासाठी, म्हणजेच ते ड्रॉपलेट्स, जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत त्या हवेमध्ये सोडल्यानंतर ती हवा जी आहे ती मॉइश्चर होते. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता सेकंड पार्ट, रेस्पिरेटरी पार्ट, जो की आपल्या जर नाकाचं चेंबर जर म्हणलं, नाक जर नोज जर म्हणलं तर नाकाचा मिडल पार्ट आहे. थर्ड पार्ट ऑल्फॅक्टरी ऑर सेन्सरी चेंबर, म्हणजेच तिसरा पार्ट जो आहे तो सेन्सरी चेंबरचा किंवा त्यालाच ऑल्फॅक्टरी चेंबर असं म्हणतात, जो की कशाने बनलेला आहे, कुठल्या सेल्सनी बनलेला आहे, ऑल्फॅक्टरी इपिथेलियम किंवा ऑल्फॅक्टरी सेल्सचा बनलेला आहे. म्हणजे त्याच्या जे लाइनिंग आहे ती ऑल्फॅक्टरी सेल्सनी बनलेली आहे. आणि ऑल्फॅक्टरी म्हणजे स्मेलिंग, म्हणजे या पार्टचं काय फंक्शन आहे, फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. म्हणजे हा पार्ट आपल्याला स्मेलिंग सेन्स देतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे स्मेल येतात आपल्याला ते या पार्टमुळे येतात. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये ऑल्फॅक्टरी चेंबर, म्हणजे तिन्ही पार्ट आहेत, वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट अँड द ऑल्फॅक्टरी चेंबर्स आर द पार्ट्स ऑफ द नेझल चेंबर. द सेकंड पार्ट ऑफ द ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम इज pharynx. Pharynx is divisible into three parts. First, nasopharynx, second, oropharynx, third, laryngopharynx. Nasopharynx is the uppermost part continuing from the nasal chamber. म्हणजे nasopharynx हा पार्ट जो फॅरिंगचा फर्स्ट पार्ट आहे तो नेसल चेंबर पासून पुढे कंटिन्यू होतो आणि ओरोफॅरिंग्स पर्यंत जातो. Nasal chambers are converted into one tube and that tube are called as nasopharynx. म्हणजेच जे दोन नेझल चेंबर आहेत, राईट नेझल चेंबर आणि लेफ्ट नेझल चेंबर, ते पुढे जाऊन एका ट्यूब मध्ये कन्वर्ट होतात आणि त्याच ट्यूबला nasopharynx असं म्हणतात. One tube comes out from the mouth and go into pharynx region and that tube are called as oropharynx. म्हणजेच माउथ मधून सुद्धा एक ट्यूब निघते आणि ती फॅरिंग्स रिजन पर्यंत जाते, म्हणून त्याला ओरोफॅरिंग्स असं म्हणतात. नॅसोफॅरिंग्स लीड्स इनटू ओरोफॅरिंग्स. म्हणजे नॅसोफॅरिंग्स पुढे जाऊन ओरोफॅरिंग्स पर्यंत येते आणि ओरोफॅरिंग्स जो आहे तो कॉमन पॅसेज आहे, कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये दिसतंय, जे काही आपण जे खातो ते याच पॅसेज मधून जातं आणि जे आपण एअर आत घेतो, इनहेल करतो, ती सुद्धा या पॅसेज मधून जातोय. म्हणजेच ओरोफॅरिंग्सला कॉमन पॅसेज असं म्हणतात, कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. Nasopharynx and oropharynx leads to connect the larynx and this region called as laryngopharynx. म्हणजे nasopharynx आणि oropharynx पुढे जाऊन लॅरिंग्सला कनेक्ट होतात आणि लॅरिंग्सला कनेक्ट होतात म्हणून त्या रिजनला laryngopharynx असं म्हणतात. Between nasopharynx and oropharynx, palate bone is present. That means chamber of nose and mouth is connected from soft bone and that soft bone are called as palate bone. म्हणजेच जेव्हा आपण आपलं तोंड उघडतो तेव्हा आपल्याला आत, लांब आत काहीतरी छोटंसं लटकल्यासारखं दिसतं and that is called as palate bone. त्याला आपण आपली टाळू असं म्हणतो. म्हणजेच आत तोंडामध्ये असं गोल गोल आकारासारखं कडणी स्ट्रक्चर आणि मध्ये एक असं लटकतं असल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला पॅलेट बोन असं म्हणतात. Pharynx has a set of lymphoid organ called tonsils. म्हणजे याच फॅरिंग्स मध्ये आणखीन एक सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन प्रेझेंट असतो, त्याला टॉन्सिल्स असं म्हणतात. म्हणजे जे आपण पॅलेट बोन बघतोय त्या पॅलेट बोनच्या साईडला
लिम्फॉइड ऑर्गनचे सेट प्रेझेंट आहेत. लिम्फॉइड का म्हटलेलं आहे? कारण त्याच्यामध्ये लिम्फ फ्लुइड प्रेझेंट असतं, म्हणून त्याला लिम्फॉइड ऑर्गन असं म्हणतात. आणि ते दोन्ही बाजूला प्रेझेंट आहेत. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की फॅरिंग्स रिजनमध्ये साईडला टॉन्सिल्स प्रेझेंट आहेत. Students, I hope you all understand this topic. The next part of this topic we will be learned on next video. Here is the question. Write down the question and write down the question and answer in your notebook.